श्री स्वामी समर्थ. आज स्वामींनी मला कशा प्रकारे दर्शन दिले आहेत हे फोटोसहित दाखवायचे आहे, सांगायचे आहे. हा स्वामींचा अनुभव मला स्वतःला आलेला आहे. तुम्हालाही नक्कीच हा अनुभव आवडेल आणि स्वामींचे दर्शनही तुम्हाला होईल याची खात्री मी देते. हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तरच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. कारण स्वामींच्या शिवाय स्वामींच्या भक्ताचे अस्तित्वच नाही, आपल्या सर्वांनाच हे माहीत आहे. चला तर मग अनुभव ऐकूया. मी स्वामींची सेवेकरी आहे. प्रदीपदादा सोनवणे यांच्या महिला सेवेकरी ग्रुपमध्ये मी आहे. त्यांच्याकडून घेतलेल्या सेवेमुळे अनेक लोकांचे प्रश्न मार्गी लागलेले आहेत. अनेक लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. प्रदीपदादांनी दिलेल्या आरोग्य सेवेमुळे अनेक लोकांचे आरोग्य सुधारलेले आहे. तुम्हालाही तुमची स्वप्ने पूर्ण करायची असतील तर एकदा मनापासून स्वामींचे नाव घ्या आणि प्रदीपदादांच्याकडून सेवा घ्या. नक्की तुम्हाला फरक जाणवेल. हे मी तुम्हाला ठामपणे सांगत आहे, कारण प्रदीपदादांनी दिलेल्या सेवेने माझ्याही अनेक अडचणी दूर झालेल्या आहेत. तुमचीही स्वामींची सेवा करायची इच्छा असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, ही स्वामींच्यावरील श्रद्धा आहे आणि स्वामींच्यावर ज्यांची श्रद्धा आहे त्यांना स्वामींची प्रचिती येतेच. माझा हा अनुभव नक्की ऐका. बघा, मी स्वामींनी मला दर्शन कशा प्रकारे दिले आहेत त्याचा फोटोसुद्धा शेअर केलेला आहे. हा मला आणलेला अनुभव 2 वर्षापूर्वीचा आहे, पण तुम्हाला सांगण्याचा योग आज आलेला आहे. बघा, स्वामी म्हणतात की योग्य वेळ आली की सगळ्या गोष्टी आपोआप घडत जातात आणि आज अनुभवाच्या बाबतीतसुद्धा तसेच घडले आहे. मी अस्वस्थ होते. माझ्या मनासारखे काहीच होत नव्हते. मलाही स्वतःला काहीतरी करून दाखवायचे होते, पण योग्य वेळ नव्हती किंवा मला तसा पाठिंबा मिळत नव्हता. तेव्हा मी प्रदीपदादांच्याकडून गणपतीची सेवा आणि संकटमोचन सेवा घेतली होती. ती सेवाही मी रोज करत होते, पण ती सेवा करत असताना देखील मला रोज अनेक अडचणी यायच्या. मला वाईट वाटायचं. मला सेवा झाली नाही तर भीती वाटायची, माझी आज सेवा पूर्ण झाली नाही म्हणून मन अस्वस्थ व्हायचं, भीती वाटायची. पण पुन्हा आणि मनाला एक समजूत घालायची की अजून आपली योग्य वेळ आलेली नसेल, त्यामुळे स्वामी आपल्याला देण्यासाठी दिरंगाई करत आहेत. मी इतरांशी बोलण्यापेक्षा शांत राहणं स्वीकारलं होतं, पण मनात कुठंतरी एक अस्वस्थता होतीच, काहीतरी करून दाखवण्यासाठी. पण काय करावे हे कळत नव्हते. तेव्हा अनेक वेळा मी यूट्यूबवर घर बसल्या काम काही करता येईल का यासाठी शोध घेतले, पण काहीच रिझल्ट हाती येत नव्हता. आणि तेव्हाच एकदा यूट्यूबवर सर्च करता करता मला स्वामींच्या तारक मंत्राची सेवा मिळाली. या तारक मंत्राच्या सेवेमुळे एका ताईंना आलेला अनुभव त्यांनी शेअर केला होता आणि तेव्हाच मी उठले आणि तांब्याभरून पाणी घेऊन तारक मंत्र म्हटले आणि ते पाणी मी घरात सगळीकडे शिंपडले. बाहेर पोर्चमध्ये एक पाणघोडा होता. त्याला पायाला दुखापत झालेली होती, त्यामुळे त्याला उडता येत नव्हतं. पुढेही त्याला जाता येत नव्हते. ते मी बघितले आणि का माहीत नाही, पण त्या तारक मंत्राचे पाणी त्या घोड्यावर शिंपडावे असे वाटले आणि मी स्वामींचं नाव घेत त्या पाणघोड्यावर पाणी शिंपडले आणि लगेच तो पाणघोडा हलू लागला. मी पण पुट्ट्याच्या तुकड्याच्या सहाय्याने थोडी मदत केली आणि दुसऱ्या दिवशीही तीर्थ त्याच्यावर शिंपडले. दिवसभर तो पाणघोडा पोर्चमध्ये फिरत होता आणि रात्री अचानक नाहीसा झाला. तो कुठे गेला माहीत नाही, पण त्याला उडायला आले असावे असं मला वाटलं. स्वामींची सेवा केलेली कधीच वाया जात नाही याची प्रचिती मला त्या दिवशी आली. मी नित्यनेमाने स्वामींची गणपतीची सेवा आणि संकटमोचन सेवा करत होते. सेवा करत असतानाच एके दिवशी माझी 1.5 वर्षाची मुलगी मला खूप दमवू लागली. सेवा माझी पूर्ण होत नव्हती. मला अचानक रडायला आलं. स्वामींना मी बोलले, किती परीक्षा घेत आहात? स्वामी सेवा पण व्यवस्थित करता येत नाही आणि
अजून तुम्ही किती परीक्षा घेणार आहात? मी तुमच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन दाखवेन, असं म्हणून मग मी होईल तेव्हा सेवा मी त्या दिवशी पूर्ण केले. आणि खरंच माझं भाग्य म्हणावे की काय, चक्क मी लावलेल्या दिव्यात त्या दिवशी मला स्वामींनी पादुकांचे दर्शन दिले. ते बघून मला इतका आनंद झाला आणि समाधान वाटले. आणि त्या पादुकांच्या रूपात स्वामींनी मला नकळत माझ्या पाठीशी उभे असल्याचे दाखवून दिले. त्या दिवशी माझ्या मनातील अस्वस्थता निघून गेली. मी स्वामींच्या समोर उभे राहिले आणि स्वामींना बोलले, जे काही तुम्ही कराल ते माझ्या चांगल्यासाठीच कराल. त्यामुळे आजपासून सगळं काही तुमच्यावर सोपवलेले आहे. तुम्ही माझी योग्य वेळ येईल तेव्हा नक्की मला सगळं काही द्याल, असं म्हणून मी स्वामींच्या समोर नतमस्तक झाले. आणि हो, तेव्हापासून स्वामी मला अनेक वेळा अनेक प्रचिती दिलेल्या आहेत. तेही नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि स्वामींची लीला म्हणावी की आणखी काही मला माहीत नाही. ज्या पाणघोड्याला उडता येत नव्हते, चालता येत नव्हते, ज्या पाणघोड्यावर मी तारक मंत्राचे पाणी शिंपडलेले होते, तोच पाणघोडा होता की दुसरा पाणघोडा होता मला माहीत नाही. पण एक पाणघोडा माझ्या देव्हाऱ्यामध्ये पूर्ण 1 महिनाभर होता. मी देवपूजे करतेवेळी तो खाली उडून जायचा आणि पुन्हा देवपूजा झाल्यानंतर तो पाणघोडा देव्हाऱ्यात यायचा. 1 ते 1.5 महिने पाणघोडा देव्हाऱ्यात होता. आम्ही नित्य त्याचं दर्शन घ्यायचो. पण अचानक एके दिवशी तो कुठे गेला माहीत नाही. पण आता स्वामींनी दिलेल्या प्रचितीमुळे माझ्या मनातली अस्वस्थता नाहीशी झालेली आहे. मला आता भीती वाटत नाही, कारण सगळं काही आता स्वामींच्यावर आहे याची खात्री आहे. स्वामी जे काही करतील ते माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या चांगल्यासाठीच करतील. तुम्हालाही हा अनुभव आवडला असल्यास नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि हो, अशाच प्रकारे आलेले अनेक अनुभव तुम्हाला ऐकायचे असतील तर तसेही सांगा. श्री स्वामी समर्थ.